6 महिने लाँग डिस्टन्समध्ये दिवस जात होते. फोनवर बोलायचो, व्हिडिओ कॉलवर हसायचो, एकमेकांना टोमणे मारायचो, चिडवायचो. पण रात्री कॉल कट झाला की पुन्हा तीच शांतता. मनात कायम एकच प्रश्न असायचा, कधी एकदा स्वतःचं छोटंसं घर होणार आणि आम्ही एकत्र राहणार. शेवटी एक रूम मिळाली. छोटंसं आरके होतं, पण माझ्यासाठी ती फक्त रूम नव्हती. तो आमच्या संसाराचा पहिला पाया होता. मोठी रूम, मोठं किचन, अटॅच बाथरूम, बाहेर कच्चा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिंचेची झाडं, थोडं पुढे नारळ, आंब्याची झाडं, एकदम आपल्या गावासारखं वातावरण. त्या दिवशी पीजीवरून सगळं सामान शिफ्ट केलं. सामान लावताना वाटत होतं, बस आता ती आली की घर पूर्ण होईल. पण खरं आयुष्य तेव्हाच चालू झालं. पाणी बाहेरून आणायचो, 10 रुपयांना 20 लिटर कॅन मिळायचा. मित्राच्या गाडीवरून आणताना भारी वाटायचं, पण वरती पायऱ्या चढताना जीव जायचा. गरम पाण्याची काहीच सोय नव्हती. एकदा तर पहाटे 4 वाजता थंड पाण्याने आंघोळ केली. त्यात थंड पाण्याने अंग कुडकुडत होतं. पण डोक्यात एकच गोष्ट होती, काम थांबता कामा नये. तेवढ्यात साईट वर्क सुरू झालं होतं. दिवसभर साईटवर, रात्री फक्त झोपायला रूमवर यायचो. कधी साईटवरच जेवण, कधी जवळच्या मेसमध्ये. त्यावेळी पीजीची खूप आठवण यायची. पीजीमध्ये तरी मित्र होते, गप्पा होत्या, मस्ती होती. त्याने आणलेली शेगडीवर एकत्र मिळून कधी मॅगी, कधी मसाला राईस, कधी खिचडी, कधी बिर्याणी बनवायचो आणि मजा मस्ती करत जेवायचो. पण आता रूम होती, शांतता होती आणि मी एकटाच होतो. गॅस कनेक्शन घ्यायचं होतं, पण डॉक्युमेंट बाकी होते. मग रोज स्वतःला सांगायचो, थोडे दिवस अजून ॲडजस्ट करू. पण त्या सगळ्या स्ट्रगलमध्येही मनात एक आशा होती, ती आली की सगळं घरासारखं वाटायला लागेल. पण आता एकच प्रश्न उरला होता, ती खरंच माझ्यासोबत येणार होती का?